गण गणपतये नमः. ओम नमस्ते गणपतये. मोरया मोरयाच्या जयघोषाने तब्बल 35,000 महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. गणेशनामाचा जयघोष करत ऋषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात ऊर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक या निमित्ताने पाहायला मिळाला. अथर्वशीर्षासोबतच महाआरती आणि गणरायाचा गजर करीत महिलांनी स्त्रीशक्तीचा जागर केला. निमित्त होते श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने ट्रस्टच्या 133व्या वर्षाच्या गणेशोत्सव उत्सव मंडपासमोर आयोजित अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे. यावेळी खासदार सुनेत्रा पवार, पुणे विभागाच्या धर्मादाय सहआयुक्त रजनी क्षीरसागर, न्यायाधीश किरण क्षीरसागर, प्रसेनजित फडणवीस, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजाभाऊ चव्हाण, शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतीश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, अंकुश रासने यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वप्रथम मी सर्व महाराष्ट्रातल्या आणि संबंध भारतातल्या गणेश भक्तांना मनापासून ह्या गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देते. आजची ही अतिशय उत्साहपूर्ण सुंदर रम्य पहाट एवढ्या मोठ्या महिलांच्या समुदाय अथर्वशीर्ष पठणाने झालेली आहे. अतिशय सुंदर वातावरणामध्ये आरती पण झालेली आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये महिला ह्या पवित्र मंत्र म्हणतायत त्याने वातावरण सगळं दुमदुमून जाते. अतिशय अवर्णनीय अनुभव आहे आणि मला याचा एक भाग होता आलं ह्यातच मी माझं भाग्य समजते. बाप्पाचरणी हीच प्रार्थना केली की भारताचं महाराष्ट्राचं जे काही संकट येत आहेत ते दूर होऊ दे आणि प्रत्येक जनतेला सुखी समाधानी आनंदी आणि आरोग्यदायी ठेव. नमस्कार. हा माझा आता 6वा-7वं वर्ष आहे आणि दरवेळेससारखा ह्या वर्षीही खूप आतुरतेने आम्ही ह्या दिवसाची वाट बघत होतो आणि एक्सप्लेन करता येणार नाही, गुजबम्स देईल असं एक्सपिरियन्स आहे इथला दरवर्षीचा. बरेच वर्ष स्टेजवर आता व्हॉलेंटिअरिंगचा पण एक्सपिरियन्स मिळाला आहे आणि तृप्त करणारा एक्सपिरियन्स आहे हा. जय महाराष्ट्र. आजचं हे माझं यावर्षीचं पहिलं वर्ष होतं. अनुभव फार सुंदर वाटला.
सुरेखा, आज इथे दगडूशेठ गणपतीचा इथे अथर्व शीर्षाचा कार्यक्रम झाला. खूप सुंदर असा कार्यक्रम झाला आणि सर्व बायका, इथलं जे वातावरण होतं ते एकंदर इतकं छान होतं आणि एवढी वेगळी एनर्जी फील होत होती वातावरणात की खरंच म्हणजे असं शब्दांमध्ये ते सांगता येऊ शकणार नाही. पण हां, कार्यक्रम आजचा खूपच छान झाला.